राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेवणाचा बेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम. वांद्र्यातील ताज लँड्स एंडमध्ये आयोजन. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले. 100 पेक्षा अधिक दहशतवादी, प्रशिक्षक, हँडलर मारले गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहचं वक्तव्य. विरोधी पक्षात असताना आम्ही नेहमीच सैन्याचे कौतुक केले. राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. आमचा मूळ स्वभाव बुद्धाचा आहे, युद्धाचा नाही. आता आमच्या सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे की दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाही. राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. आता आम्ही सुदर्शन चक्र उचललेलं आहे. भगवान कृष्ण आम्हाला संयम आणि शौर्य दोन्ही शिकवतात. राजनाथ सिंहांचं वक्तव्य. आम्ही लाहोरला बसनं प्रवास केला होता, पण पाकिस्तानला ही भाषा समजली नाही. आता आम्ही त्यांना बालाकोट हल्ल्याची भाषा समजावून सांगितली. संरक्षण मंत्र्यांचं विधान. जर पाकिस्ताननं काही कारवाई केली तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल. आम्ही लक्ष्मण रेखा काढली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलंय, संपलं नाही. राजनाथ सिंहांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा. योगेश कदम, माणिकराव कोकाटे यांनी संजय शिरसाटांच्या विरोधात पुरावे दिले. सुषमा अंधारेंची माहिती. पूर्वी मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा प्रत्येक कोपऱ्यावर सैनिक उभे होते. त्या दिवशी पहलगाममध्ये सैनिक किंवा पोलीस नव्हते, असं कसं झालं? खासदार अरविंद सावंतांचा केंद्र सरकारला खडा सवाल. मद्यपान करणं गुन्हा असेल तर मद्य विकणं गुन्हा नाही का? आरोप करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. सुषमा अंधारेंची टीका. सत्तेतील कलंकित मंत्र्यांना तात्काळ पायउतार करण्याची राज्यपालांकडे मागणी. महायुतीमधील आमदार गैरवर्तन करतायत, मात्र सत्ताधारी त्यांना पाठीशी घालतात. अंबादास दानवेंची टीका. आम्ही राज्यपालांकडे न्याय मागण्यासाठी गेलो होतो, तर न्याय नाही मिळाल्यास जनतेच्या दरबारात जाऊ. आवश्यकता पडली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ. अंबादास दानवेंचा इशारा. शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी. शिवसेनेचे दोन्ही नेते आज दिल्लीत. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ वकिलांच्या घेणार गाठीभेटी. महायुती सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार. 5 वर्षात महाराष्ट्राचं चित्र बदलेल. तर वर्ध्याच्या भाजपच्या विचारमंथन शिबिरामध्ये फडणवीसांचं वक्तव्य. नागेश पाटील आष्टीकरांना शहांकडून शुभेच्छा. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा नाही, मात्र आष्टीकरांना फोन. आष्टीकरांना फोन केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. संजय राऊतांची नारायण राणेंच्या विरोधात अब्रूनुकसानीचा त्यांचा दावा. तर या प्रकरणात नारायण राणे आज कोर्टामध्ये हजर राहिले नाहीत. अधिवेशन सुरू असल्यानं हजर राहणं शक्य नसल्याचं त्यांच्या वकिलांनी कळवलं. ससून डॉक आणि गिरगाव येथील मच्छीमार बांधव राज ठाकरेंच्या भेटीला. आपल्या समस्या सांगण्यासाठी मच्छीमार बांधव हे शिवतीर्थावर. पुणे रेव पार्टी प्रकरणी खडसेंच्या जावयांनी ड्रग्ज सेवन केलं नसल्याची माहिती. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. खेवलकरांसोबत असलेल्या 6 जणांपैकी 2घांनी केलं ड्रग्जचं सेवन. पुणे खराड येथील ड्रग्ज पार्टीतील आरोपी निखिल पोपटानी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार. दोन्ही आरोपींवर 2022 मध्ये गुन्हे दाखल. पुण्यात शुक्रवारी सुद्धा रंगली खराडीच्या सूटमध्ये पार्टी. तर शुक्रवारी झालेल्या पार्टीची सुद्धा पुणे पोलीस चौकशी करणार. प्रांजल खेवलकर यांनी 3 दिवसांसाठी खराडीमधील 2 सूट केले होते बुक. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसेंचं ट्विट. ठाकरे बंधूंमध्ये काल राजकीय चर्चा नाही, एकत्र आले आणि फक्त शुभेच्छा दिल्या. खासदार संजय राऊतांची माहिती. रेव पार्टी प्रकरण हे संपूर्ण संशयास्पद. भारतीय जनता पक्षात रेव पार्टीचा माहोल. संजय राऊतांचा गंभीर आरोप. एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक केल्यानंतर गिरीश महाजन आनंदी. गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर अति आनंद. संजय राऊतांची टीका. एकनाथ खडसेंच्या जावयाला 4 दिवसात पाळत ठेवून पकडलं. एवढी पाळत पहलगाममध्ये ठेवायला हवी होती. संजय राऊतांची टीका. यवतमाळमध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये रानटी जनावरांचा धुमाकूळ. वन विभागानं लक्ष देऊन निर्णय घ्यावा, नाहीतर रानटी जनावरांना मारण्याचा परवाना द्यावा. शेतकऱ्यांची मागणी. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार. मोठ्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार. मतांचं विभाजन टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न. खात्रीलायक सूत्रांची माहिती. शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचं कट कारस्थान रचलं जातंय का? रामदास कदम यांनी व्यक्त केला संशय. विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष. राज्यस्तरीय नेत्यांच्या विरोधात नेत्यांचा एल्गार. माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंत पुरकेंची हकालपट्टी करण्याची मागणी. हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची मनसे नेत्यांनी घेतली भेट. राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयीसाठी मनसे आंदोलन करणार. मनसेचा कंत्राटदारांना इशारा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याप्रकरणी सीआयडी चौकशी करा, सुबोध सावजी यांची राज्यपालांकडे मागणी. सिंधुदुर्गमध्ये भाजप शिवसेना महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत, शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभन. भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा गंभीर आरोप. आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात रामोशी समाजाच्या वतीनं जोडे मारो आंदोलन. मनोज जरांगे मुंबईला जाणारच नाही, जातीवाद वाढवण्याचं काम जरांगेंनी केलं. जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही. नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका. दहशतवादी पाकमधून आल्याचा पुरावा काय? पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानी की भारतीय? केंद्रीय पी चिदंबरम यांचा धक्कादायक सवाल. तर चिदंबरम यांच्या प्रश्नानंतर चर्चांना उधाण. पिंपरी चिंचवडमध्ये किराणा माल व्यावसायिकांचं अपहरण करून धमकी देणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. चंद्रपूरमधून गावठी कट्टा जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या दोघांना अटक. एलसीबीच्या पथकाची कारवाई, तर आरोपींना पोलिसांनी केली अटक. पुण्यात मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या. सतत दारू पितो, नशा करतो म्हणून भावाची हत्या करण्यात आली. आरोपी भावाला पोलिसांनी केली अटक. पालघर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ. पिण्याच्या पाण्यामध्ये नळाद्वारे गांडूळ येत असल्याचा धक्कादायक प्रकार. नागरिकांकडून संताप व्यक्त, तर स्वच्छता राखली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप. नांदेडमध्ये गुटखा बंदीच्या मागणीसाठी युवकाची पायी दिंडी. गुटख्याचे कपडे परिधान करत गुटखा बंदीच्या घोषणा देत काढण्यात आली दिंडी. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. मंदिराला 800 किलो फुलांची आकर्षक अशी सजावट. सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये एसटी बसमध्येच बंद पडली, तर बसला प्रवाशांचा डेपोपर्यंत दे धक्का. राज्यात उद्या नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. नागपंचमीच्या निमित्तानं बाजारात विविध नागाच्या मूर्त्या दाखल, तर मातीच्या मूर्तीला बाजारात मोठी मागणी. भंडारा जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. नाना पटोलेंच्या पॅनलचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव. नाशिकमध्ये पुरोहितांच्या 2 गटामध्ये शाब्दिक चकमक. पुरोहित संघाच्या कार्यकारिणीच्या फलकावरून वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनं तणाव निवळला. नागपूरमध्ये शासकीय अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. बिअर बारमध्ये शासकीय अधिकारी फाईल घेऊन बसल्याचा व्हिडिओ. अधिकारी 3 व्यक्तींसोबत दारू पित असल्याचं समोर. अमरावतीमध्ये तिवसा शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या. गणेश मंडळामुळे खड्डे झाल्यास पालिकेकडून 15,000चा दंड. हा दंड रद्द करण्याची समन्वय समितीची पालिकेकडे मागणी. सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ. गेल्या 6 वर्षात सोन्याच्या किमतीमध्ये 200% वाढ, तर 32,000 रुपये सोन्याचा भाव आता 98,000 रुपयांवर. गडचिरोलीमध्ये आजपासून 3 ऑगस्टपर्यंत नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह. सप्ताहाच्या दरम्यान चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ जंगलात स्मारक. बीडच्या महाजनवाडी परिसरामध्ये शेतकरी आणि पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ. शेतकऱ्यांना मोबदला देईपर्यंत कंपनीचं काम बंद. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामं 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा. नागपूरच्या नियोजन आढावा बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. वीटभट्टीजवळील नाल्याचं सांडपाणी थेट पंचगंगेत. कोल्हापूर कृती समितीचा आरोप, तर नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासनावर नाराजी. यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं महाराजस्व शिबिराचं आयोजन, तर शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद. सिल्लोड तालुक्यातील भवनगावच्या उपसरपंचांचं ग्रामस्थांसह भीक मागो आंदोलन. ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्यानं 3 महिन्यांपासून घंटागाडी बंद. गावात कचऱ्याचं साम्राज्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी अपूर्ण, तर 40,28,000 बहिणींना लाभ बंद. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये रंगली होड्यांची शर्यत. 15 पेक्षा अधिक होडी चालक संघांचा स्पर्धेमध्ये सहभाग. होड्यांचा थरार पाहण्यासाठी सांगलीकरांची गर्दी. मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याची दुरावस्था, मात्र ठिकठिकाणी टोलनाक्याची उभारणी सुरू. टोलनाक्याच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. टोल वसुलीचा प्रयत्न केला तर टोलनाके उखडून फेकण्याचा दिला इशारा. सांगलीमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न. बँकेकडून सभेत अनेक ठराव आणि अहवाल मांडण्यात आले. कल्याणमधील सिद्धार्थ लॉजिक कोचिंग क्लासेस नावानं विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट. तर एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेचं प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली लूट. मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये हिरव्या माळरानावर रंगीबेरंगी बैलगाडा शर्यत.
रंगीबेरंगी सजवलेल्या बैलांचा हिरव्या माळरानावर शर्यतीचा थरार ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन। राम्या आणि सुलतान बैलजोडीनं मैदान मारलं। सुलतान आणि राम्या हे ऐतिहासिक देवभाऊ केसरीचे पहिले मानकरी ठरले। सांगलीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार। वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन। पंढरपूरमध्ये चंद्रभागेची पाणी पातळी वाढली आहे। पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा, तर उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। सिल्लोडमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सिल्लोड वैजापूर तालुक्यातील अनेक भागामध्ये चिखलाचं साम्राज्य। वाहनधारक त्रस्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, तर जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस। कोल्हापूरच्या दूधगंगा धरणातून 3,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। दूधगंगा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। पाणी पातळी 35 फूट 9 इंचांवर पोहोचली। 57 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक देखील विस्कळीत। अनेक गावांचा संपर्कही तुटला। भंडारामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं भिंती भिजून गोठा कोसळला। कोणतीही जीवितहानी नाही। सांगलीमध्ये दमदार पाऊस। वारणा नदीवरील पूल पाण्याखाली। पुलावर पाणी गेल्यानं पूल वाहतुकीसाठी करण्यात आला बंद। साताऱ्यातील कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले। धरणातून 31,748 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। जिल्ह्यातील छोटी मोठी धरणं ओव्हरफ्लो। पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा धुमाकूळ। जनजीवन विस्कळीत। खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्यानं विसर्ग वाढवला। मोठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता बंद। पुण्यातील सर्व धरणं 90% भरली आहेत, तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये आता 91% पाणी साठा। राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची दमदार हजेरी। कोकणासह विदर्भ, पश्चिम घाट माथ्यात देखील पावसाचा जोर। सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती, तर शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतीची पिकं धोक्यात। भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव। शेतकरी संकटात, शासनानं मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीमध्ये पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। केवळ 9,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी केली नोंदणी। 31 जुलैपर्यंत विमा काढण्याची अंतिम मुदत। वाशिममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा यंदा कमी प्रतिसाद। योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत। जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा अद्याप पीक विमा नाही। इंदापूरमध्ये ड्रॅगन फ्रूटचं मोठ्या प्रमाणात उत्पादन। सोलापूर पुणे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीमध्ये वाढ। शेतकऱ्यांना सरासरी 110 ते 120 रुपये प्रति किलो मागे मिळतोय दर। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांची खोळंबलेली कामं होणार पूर्ण। आतापर्यंत 230 मिलीमीटर पावसाची नोंद। परभणीच्या बायपास जवळील नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। भंडाऱ्यातील 4 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द। केंद्रांमध्ये खत साठ्यामध्ये दोष आढळल्यानं प्रभारी अधीक्षकांची कारवाई। पुणे शहरामध्ये वाहन चोरांचा सुळसुळाट। 2 आरोपींसह 3 अल्पवयीन मुलांना हडपसर पोलिसांनी घेतलं ताब्यात। आरोपींकडून तब्बल 11 दुचाकी करण्यात आल्या जप्त। कोल्हापूरमध्ये बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरची बॅटरी आणि सोलर पंपची चोरी, तर पोलिसांकडून चोरांच्या टोळीला अटक। 7 गुन्ह्यांचा खुलासा। 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। लातूरच्या शेडमधील तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 11 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। जळगावमध्ये जुन्या वादातून तरुणाची हल्ल्यामध्ये दोघे गंभीर जखमी, तर परिसरामध्ये तणावाचं वातावरण। शहापूरमध्ये आईनंच 3 मुलींना विष दिलं। गरिबी आणि भुकेमुळे त्रस्त आईनं उचललं टोकाचं पाऊल। महिलेला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। भंडाऱ्यामध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्यानं मृत्यू। परिसरामध्ये हळहळ व्यक्त। गुजरातच्या वडोदरा येथे डांबरीकरणाच्या दरम्यान टँकरमध्ये भीषण स्फोट। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा झाला मृत्यू।
नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर कारचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी, 2 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरामध्ये सेवेकऱ्याला बेदम मारहाण, दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केली बेदम मारहाण. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. शनी शिंगणापूरच्या माजी विश्वस्तांची आत्महत्येमागचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट, तर घटनेमुळे शनी शिंगणापूर गावावर शोककळा. सोलापूरमध्ये विद्युत मोटारच्या वायरचा शॉक लागून शाळकरी मुलीचा मृत्यू, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. आमदार संजय गोटेंचे वाहन चालक पंकज देशमुख यांची आत्महत्याच, प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. धुळ्यात साक्री तालुक्यात पोल्ट्री फार्ममध्ये वाघाचा धुमाकूळ, तर 50 पेक्षा अधिक कोंबड्या केल्या फस्त, तर नागरिकांमध्ये आता वाघामुळे भीतीचं वातावरण. देशाच्या हिताला हानी पोहोचेल अशा प्रकारचं वक्तव्य न करण्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचं काँग्रेसला आवाहन, पाकिस्तानची भाषा न बोलण्याचं केलं आवाहन. एआयचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीद यांची समाजवादीच्या खासदार डिंपल यादव यांच्यावर अपमानकारक टिप्पणीच्या निषेधार्थ एनडीए खासदारांचं संसदेच्या बाहेर आंदोलन. एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, हिंडन विमानतळावरून टेक ऑफ करताना अडथळा, तर कोलकाताला जाणारे प्रवासी आता विमानतळावरच अडकले. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ. 6 महिन्यांमध्ये 54 लाख पर्यटकांनी दिली राज्याला भेट. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरामध्ये चेंगराचेंगरीमधील मृतांची संख्या पोहोचली आता 8 वर. दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी. उत्तर प्रदेशमधील महादेव मंदिरामध्ये माकडांमुळे विजेची तार तुटून शेडवर कोसळली. दुर्घटनेमध्ये 2 भाविकांचा मृत्यू, तर 40 जण जखमी. माजी मंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथ चरणी नतमस्तक, वैद्यनाथाची पूजा करून घेतलं दर्शन. मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी. आज पहिला श्रावणी सोमवारच्या निमित्तानं अनेक शिवभक्तांची शंकराची पूजा करण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये 3रा दक्षिण द्वार सोहळा संपन्न, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. भाविकांकडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामाचा जयघोष. नांदेडमध्ये चैतन्य नगर येथील महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा आणि आरती करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची झाली मोठी गर्दी. मावळमधील घोरवडेश्वर मंदिर डोंगरावर शिवभक्तांची गर्दी. तुकाराम महाराजांच्या साधनास्थळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शृंगार आरती संपन्न, वातावरण भक्तिमय. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग. पहाटेपासून भाविकांची ज्योतिर्लिंगांच्या मंदिरामध्ये गर्दी. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात देखील पहाटेपासूनच भक्तांची दर्शनासाठी गर्दी. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मांदियाळी. भाविकांसाठी मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं. वाशीमध्ये शेलू बाजार येथील प्राचीन महादेव मंदिरामध्ये जलाभिषेक करण्यासाठी महिलांची कावड यात्रा. भक्तिमय वातावरणामध्ये यात्रा संपन्न. अकोल्यातील राणी सती दादी मंदिरामध्ये महिलांनी पारंपरिक पद्धतीनं झुलातीज उत्सव केला साजरा. उत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरामध्ये आकर्षक सजावटही करण्यात आली. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याच्या गांधीग्राम येथे भाविकांची गर्दी. संपूर्ण परिसर हर महादेवाच्या जयघोषामध्ये दुमदुमला. नवी मुंबईमध्ये शिवभक्तांकडून कावड यात्रेचं आयोजन. यात्रेला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत लावली हजेरी. तर हर महादेवाच्या गजरामध्ये शिवभक्तांकडून यात्रेला सुरुवात. टीसीएस कंपनीचा नोकर कपातीचा निर्णय. 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय. मराठी चित्रपट अभिनेता प्रसाद ओक यांनी घेतलं शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन. मंदिर संस्थांच्या वतीनं त्यांचा करण्यात आला सत्कार. चीनच्या शाओलिन मठाच्या मठाधीशांवर गंभीर आरोप. शी योंगशिन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप. अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचाही आरोप. तर अनेक अधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांची संयुक्तिकरित्या आता चौकशी सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.